मित्रांनो हँड स्टँड करायचा प्रयत्न आज आलेला आहे असफल. लय ऍडजस्टमेंट करून बसलोय मित्रांनो. यो बघा चिंबललाय साहेब मांड्या बघा पूर्ण आई शपथ मित्रांनो. हा बघा हे जे भिंतीवरती तुम्हाला दिसतं काय तर लिहिलेलं पूर्ण रामायण लिहिलेलं आहे ह्याच्यावरती. जेवणासाठी कुठं जायचा हॉटेल दिस इज राधे राधे. ओके हे थांब काय यो अम्मा ना या हे मीच विसरलो. हा 3, 2, 1. मित्रांनो हा आहे मेनू कार्ड आणि पहिलाच आयटम बघा चिनीज. अजून काय होता फ्रेश अजून काय मशरूम. मित्रांनो आता आपण चेकआउट केलेलं आहे आणि आता डायरेक्ट आपली ट्रेन आहे अयोध्या जंक्शनवरनं डायरेक्ट वाराणसी जंक्शनवरनं अयोध्या होत आहे. ठीक आहे चालतंय आता काय लेट्स गो. इकडे आपला होता हॉटेलमध्ये हे नाही आतमध्ये रूम्स आहेत आपले. तुला रूम दाखवतो रूमने दाखवतो. हे बघा रूमची अवस्था बिकट झाली सध्या. लेट्स गो चलो. मित्रांनो मजबूत थंडी आहे आणि पाऊस पडायला लागला थोडा थोडा एकदम असं अनएक्सपेक्टेडच होतं आहे. तर आम्ही चाललोय लंच करायला आणि थोड्या वेळात ट्रेन आहे. मग ट्रेन पकडून आम्ही जाणार सुलतानपूर आणि तिकडून अयोध्या. बघा गर्दी कसली मजबूत आहे. कंटिन्यू होणार कंटिन्यू होणार. मित्रांनो आम्ही सकाळी निघालो होतो 12:50च्या ट्रेनला आणि आता सुलतानपूरला आलेलो आहोत. इकडून आता बाय रोड आम्ही अयोध्येला जाणार आहोत. थंडी मजबूत आहे. वजन पण आमच्याकडे मजबूत आहे. दुपारचे किती वाजले? 3 वाजले. दुपारचे वाजले 3. लेट्स गो. काहीच नाही. पण ऊन धुकं आहे. अजिबात ऊन नाही. नुसता धुका आणि नुसती थंडी आहे वन साईड. कार्यन सकाळपासून ऊन पडलंच ना. हो अच्छा सूर्य दिसलाच नाही आज. फक्त थंडी नुसती वन साईड. मित्रांनो 1-2 तास झाले ट्रेन बसमध्ये आम्ही ट्रॅव्हल करतोय. अवस्था बघा. आर्यनचा फोन बघा ऑटोमॅटिक. संकेत आणि हिमांश बसलाय राईट साईडला. प्रतीश आणि प्रेम बसलाय इकडे. दादाने मस्त आम्हाला हेल्प केला सांगितला आणि कसा काय जायचं अयोध्येला आम्ही जरा कन्फ्यूज होतो. यांनी हेल्प केली. चला जातो आता बाबा. आणि मित्रांनो फायनली आपण श्रीराम जन्मभूमी म्हणजे अयोध्यामध्ये आलेलो आहोत. तर आज आपल्याला जास्त काही करायला भेटणार नाही कारण ऑलरेडी रात्र झालेली आहे. सो आज आपण जाऊ हॉटेलला चेक इन करू थोडं जेवू वगैरे आणि लवकरच झोपू ना म्हणजे जेणेकरून उद्या आपल्याला सकाळी लवकरच साईटसिंगला जायला भेटेल. साईटसिंग दुपारी करू. पहिला मेन म्हणजे आपला जो मेन एम आहे जे मंदिरात जाणं तिकडे आपण जाऊ सकाळी. तर ब्लॉग पुढे बघत राहा. जय श्रीराम मित्रांनो. आपण आलेलो आहोत आता हनुमानगडी म्हणजेच अयोध्येमध्ये हनुमंताच्या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी. जय श्रीराम मित्रांनो. आपण आलेलो श्रीराम जन्मभूमी अयोध्यामध्ये. आता आपण मंदिराच्या आतमध्ये एंट्री करतो. आता आपण ऑलमोस्ट सकाळचे 6 वाजायला आले आणि लोकांची गर्दी तर आहे बऱ्यापैकी. काल तर पूर्ण जो एवढा पूर्ण एरिया हा पूर्ण एरिया भरलेला होता. सो आता ते त्यांचं असं म्हणणं की 1% लोक पण अजून आलेले नाहीत. बोल लवकर जरा आले फटाफट जरा दर्शन करून घेऊ. आरामात दर्शन करायला भेटलं म्हणजे कसं थोडं बरं वाटतं. एवढा लांबून आपण येतो ट्रॅव्हल करतो बरं वाटतं थोडं की जरा 2 मिनटं देवाला बघावं हीच अपेक्षा घेऊन आपण इकडे येतो. आणि तुम्हाला थंडी सांगायला विसरलो मी. ऑलमोस्ट 10 डिग्री सेल्सिअस थंडी आहे आणि मी कुर्ता बिर्ता घालून निघाले ना. स्वेटर घातलाय ना काय घातलंय. वन साईड निघाले. मित्रांनो आम्ही आतमध्ये आलेलो आहोत. आता चप्पल ठेवून घेतो फटाफट आणि लाईनला लागतो. तर मित्रांनो आता फोन वगैरे आपण लॉकरमध्ये ठेवून घेऊ. काही शूट वगैरे करायला नाही भेटणार. ते दर्शन घेऊन आल्यावरच भेटू. आता जस्ट आपण दर्शन घेऊन आलेलं आणि एवढा भारी वाटतं ना बघून.
लिटरली मी 5 मिनिटाच्या आतमध्ये आमचं दर्शन झालेलं आहे एकदम फटाफट, कारण आमची ऑलमोस्ट गेट जो उघडतो 6:30 त्या टाईमची पहिली बॅच होती, त्याच्यामुळे आमचं दर्शन फटाफट झालं एकदम. आणि मूर्ती बघून एवढी जवळनं मूर्ती बघितली ना की असं जेमतेम 5-6 फुटाचा, 5-6 नाही 10-15 फुटाचा अंतर असेल एवढा जवळ मूर्ती बघितली. 5 मिनटं मूर्ती बघितली पण एकदम भारी वाटला. आणि मंदिर अजून जो तुम्ही म्हणजे नॉर्मल रील्समध्ये वगैरे बघताय ना तो पूर्ण दाखवतात 100% बनलेला, पण जेमतेम 10 ते 20% मंदिर बनलेलं आहे. पण जे आहे ते बघून एवढं भारी वाटतं ना का भाई, म्हणजे असा प्राऊड वाटतं की आपण इंडियामध्ये जन्माला आलेलो आहोत. मित्रांनो, हँडस्टँड करायचा प्रयत्न हा झालेला आहे असफल. असफल प्रयत्न झालेला आहे. नाश्ता करा बसलेला मी. डोसा 200 रुपये रेटच्या प्रमाणे एकदम थर्ड क्लास लागते. मित्रांनो, ही आहे आपली आजची सवारी. लय ऍडजस्टमेंट करून बसलाय मित्रांनो. यो बघा चिंबललाय साहेब, मांड्या बघा. तो घाट इकडे घाट बघायला कौन सी है? ओके. स्नान कर लीजिए ना, सरजू नदी में स्नान कर लीजिए. तर मित्रांनो, आपण आता एका घाटावरती आलोय आणि हा बघा, हा बघू शकता तुम्ही घाट आहे हा बघा या साईडला. तर चला जाऊन बघूया. बापरे, धुकं एवढं आहे की पाण्याचा म्हणजे पाण्याची लेवल आणि धुक्याची लेवल एकच झालेली आहे. चिखल आहे मित्रांनो भरपूर. आणि मित्रांनो, ही आहे सरयू नदी. तर मित्रांनो, या घाटाच्याच इकडे आपल्याला एक चांगला एक वॉल पेंटिंग दिसलेला आहे. हा बघा, एकदम मस्त बनवलेला आहे. आणि आता इकडे पण आपण आता थोड्या वेळात जाणार आहोत. हा जो पार्ट आहे ना, हा एरिया इकडे पण जाणार आहोत आपण. तर चला जाऊया आता तिकडेच. मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता किती मोठा विणा आहे. हे बघा, माझा हात एवढूसा दिसतोय. विणा एवढा मोठा आहे. माणसं बघा एवढी एवढी दिसतात. एवढा मोठा विणा. मित्रांनो, आपण आलो कनक भवनला आणि हा त्याचा मेन एंट्रन्स आहे. आपण आता जेवायला आलेलो फायनली. आणि आम्ही मस्तपैकी एकदम शूट केलाय. मला फोटोज दाखवतो थोडे. हे मला रॅन्डम लोक भेटली होती, त्यांचा पण शूट केलाय बघा. इज्जत आहे का नाही. मित्रांनो, आपल्या फायनली थाळ्या आलेल्या आहेत. थाळी झालेल्या थाळ्या. चला जेवण बघूया कसं वाटतंय टेस्ट. मित्रांनो, आता आपण चाललोय सरयू घाटला. आणि बघा रिक्षा बघा आमची डायरेक्ट उलट्या सीट आहे ते बघा. फुल प्राईम लोकेशन. ही एक नंबर आहे सीट.
मित्रांनो आपण आलेलो आहोत जानकी महलला. तर चला जाऊन बघूया आतमध्ये काय काय आहे. आपल्यासोबत आहेत फोटोग्राफर आर्यन द पाटील द बॉय. ही कडक वाटते असा फोटो व्हिडिओ अलाउड आहेत का असं वाटतंय. अलाउड आहे. आरती चालू आहे. चला जाऊया. तर मित्रांनो आपण आता ज्या लास्ट स्पॉटवरती गेलो होतो तो ऑलरेडी बंद झालेला होता. प्रतीश कुठे गेलेलो आपण? प्रतीश ट्रॅटॅक्स कुठे गेलेलो आपण? जानकी महल. जानकी महल. आणि तो बंद होता. नाही बंद नव्हता, महल उघडा होता. महल उघडा होता पण मंदिर बंद झालेला. मंदिर बंद झालेलं 100%. आणि आता आपण चाललोय वाल्मिकी ना की वाल्मिकी भवन. ओके लेट्स गो. तर चला जाऊया. इथून आता थोड्याच अंतरावरती वाल्मिकी भवन आहे. तर मित्रांनो आता आपण आलेलो श्रीमद वाल्मिकी भवन इकडे. आणि ऑलमोस्ट मंदिर बंद व्हायची वेळ आलेली आहे. फटाफट दर्शन घेऊ. आई शपथ कसला मोठा आहे बघा. फुल मोठा आहे रे एकदम. फटाफट दर्शन घेऊ आणि इकडून पण निघू आपण जेवायला जाऊ. काय पूर्ण आई शपथ मित्रांनो बघा जे भिंतीवरती तुम्हाला दिसते काहीतरी लिहिलेलं आहे. आता अंधारात जास्त दिसणार नाही. पूर्ण रामायण लिहिलेलं आहे ह्याच्यावरती. हे बघा विचार करा एवढा मोठा हा म्हणजे मंदिराचा भाग आहे. ह्याच्यामध्ये पूर्ण प्रत्येक भिंतीवरती लिहिलेलं आहे. मी तुम्हाला थोड्या वेळात फ्लॅश मारून पण दाखवतो. आणि ही भिंत बघताय पूर्ण मंदिराच्या चारही साईडच्या भिंतींवरती रामायण लिहिलेलं आहे. हे बघा पूर्ण भिंती आहेत लास्टपर्यंत. पूर्ण म्हणजे हा इथून हा एवढा एरिया इकडचा पूर्ण एरिया इथून तिथपर्यंत तिथून इथपर्यंत आणि परत तिथून इथपर्यंत हा पूर्ण एरिया बघा ह्याच्यावरती लिहिलेला आहे. श्रीमद वाल्मीकि रामायण के शिलालेख का शुभारंभ. हे बघा इथून चालू होतं. इथून पूर्ण असा फिरून 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 इथपर्यंत शेवट म्हणजे शेवट तिकडून इथपर्यंत. इथून असं इथपर्यंत इकडून लास्ट इथपर्यंत. हे बघा. तर हे जे तुम्ही पुस्तकांचा ढीग बघताय ना ह्याच्यामध्ये प्रत्येक जे पुस्तक आहे त्यांना राम 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 असे लिहिले. पूर्ण हे पुस्तकं एवढे आहेत. प्रत्येकाची जी पुस्तकं त्यांच्या बघा पत्ता इकडे दिलेला आहे. तर त्याने इकडे पाठवलं. मित्रांनो आपण ऑलमोस्ट मंदिर क्लोजिंगच्या टायमाला आपण इकडे आलेलो आणि आता आपण रिक्षा शोधतोय. आपण चाललोय आर्यन कुठे झालोय आपण? कुठे? खजियाना. तर आपण चालत कजियानाला. बघू रिक्षा भेटते आणि किती वाजेपर्यंत चालू बंद असतो त्याच्यावरती. बार्गेनिंग चालू आहे जरा. विषय प्रतीक जमते का? जमतोय. हाऊ मच बॉक्स? 200 bucks. What man? तर मित्रांनो आता जेवण्यासाठी कुठं जायचं? दिस इज अम्मा. अम्मा हॉटेल. दिस इज राधे राधे. ओके. हे जवळ राहा. 3 हे थांब काय यो अम्मा ना. या हे मीच विसरलो. हा 3, 2, 1 चला राधे राधे. चला चला. डिसिजन हॅज बीन मेड. तुला माहिती मिने असा ठेवलेला. हे पण जिंकला कोण? यो की यो का? मिने असा केला नंतर असा केला. तुला राधे राधे बाय. अम्मा इल्ले इल्ले अम्मा इल्ले. चला मित्रांनो आता मस्त आता वेगळ्या रेस्टॉरंटला आपण जाऊया. राधे राधे म्हणून रेस्टॉरंट आहे तिकडे जाऊन जेवूया. इकडची टेस्ट माहिती नाही पण दुपारी होता आपला तो 1 साईड होता ना. 1 साईड. पण ही मेथड टेक्निक कशी वाटली तुम्हाला त्या कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो हा आहे मेनू कार्ड आणि पहिलाच आयटम बघा चिनीज. अजून काय होता? फ्रेश. अजून काय? माशरूम. कुठे गेला माशरूम? इकडे कुठे तरी होता का?
माशरूम रोगन जोश हैदराबादी बिर्याणी हायड्रा बडी बिर्याणी. अजून काय याच्यात? मी वेगळा कंटेंट सांगते. बोल ना भाई, बोल ना. काय वाटतं तुला? माझं होतील का 100 फॉलोअर ट्रिप संपेपर्यंत? नाही होणार भाई, 100 तर नाही होणार. 100 आहे बघ. सगळे जर नोट ऍड केलं तुझ्या स्टोरीचं तर होऊ शकतात, म्हणजे पॉसिबिलिटी आहे. हे बघा मित्रांनो, हा आहे आपल्या prem.explores अकाउंट. याचे 100 फॉलोअर्स, म्हणजे माझा ब्लॉग येतो तर 100 फॉलोअर्स झालेले असतील ऑलरेडी. ठीक आहे, तुम्ही तरी फॉलो करा, जाऊ द्या काय. प्रतीश करेल एकटा वन साईड काय प्रतीश. मित्रांनो आलेला आहेत. मित्रांनो आपल्या आजच्या जेवणात आहेत 2 रोटी, ही आहे डाल, हे पनीरची भाजी आणि आलूची म्हणजे बटाट्याची भाजी, आणि हे आहे मुळा. तर चला जेवण सुरू करूया. मित्रांनो आम्ही मस्त पोट भरून ठेवलं. मस्त 6-7 रोट्या, राईस, पनीरची भाजी, बटाट्याची भाजी आणि डाल, पोट भरून जेवलं. आणि बिल आमचं झालेलं आहे फक्त 6 जणांचं. आम्ही एक्स्ट्रा मशरूमची भाजी पण घेतली होती. बिल झालं फक्त 1200 रुपये. 1200 रुपयात एवढा जेवलो ना, म्हणजे अजूनपर्यंत सगळ्यात लोएस्ट बिल झाला आमचा, जो की 1200 रुपये. नंतर आमचा 1600, 2000, 2200 असं काय ना काय असंच बिल होतं. पण ते कसं वाटलं? वर्थ इट ना रेस्टॉरंट? वर्थ इट रेस्टॉरंट? जय श्रीराम. हा बघा, हाच तो रेस्टॉरंट आहे. रेस्टोरेंट जब भी आना हो ना, मेन रोड अयोध्या, मेन रोड, वहाँ पे राम मंदिर के एंट्रेंस है. आ जाओ बॉस, खिला दूंगा 100%. लेट्स गो. राघव गो. चला मित्रांनो, जर कधी तुम्हाला वाटलं यायचं इकडे अयोध्यामध्ये याल आणि जेवायचं असेल पोटभर आपला घरगुती टाईप, तर राघव भोगला आहे 100%. राघव बेस्ट फूड अयोध्या. अँड हां, बेस्ट. रेकमेंड ओव्हरऑल भाई तुम्हाला का राघव भोगला जाते तर एकदम लाईक ऑथेंटिक फूड भेटेल तुम्हाला. प्रेमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, निशांतच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नेक्स्ट ट्रिपपर्यंत आमचे 100K झाले पाहिजेत अशी अपेक्षा आहे आमची. माझे 100 सबस्क्रायबर झाले पाहिजे अशी अपेक्षा आहे. होतील नक्कीच. इंस्टाग्रामला 100 फॉलोवर आणि युट्यूबला 100 सबस्क्राईब. थोडेसे आपण जाऊ शॉपिंग करायला म्हणजे, आणि थोडं स्वीट खाऊन आपण हे लोक आता जातील इकडून आपल्या हॉटेलला आणि आपण जाऊ इकडून सरळ राम मंदिरच्या दिशेने शॉपिंगला. मित्रांनो आता मी शॉपिंगला आणि प्रतीश कोण बनवून देणार अशी मूर्ती सेम. जय श्रीराम मित्रांनो, जय श्रीराम. मूर्ती बघा एकदम सुंदर आहे, POPची मूर्ती. हा ओपन केलं. हां POPची आहे. तर मित्रांनो असा होता वाराणसी सिरीजमधला एपिसोड नंबर 2. आपण श्रीराम जन्मभूमीमध्ये दर्शन घेऊन आणि पूर्ण एक्सप्लोअर करून निघालेलो आहोत नवाबोका शहर लखनौमध्ये. तर चला तो व्हिडिओ पण लवकरच तुमच्यासमोर घेऊन येईल. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल आणि असे नवीन भन्नाट व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की हा व्लॉग कसा वाटला ते. तर चला भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या, येतो. जय श्रीराम.